नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अथर्व शीर्ष याचं महत्त्व सांगणार आहे। खरं तर गणपती बाप्पाला आपण बुद्धीची देवता म्हणतो, त्याचप्रमाणे ती सिद्धी प्राप्त करण्याची देवतासुद्धा आहे आणि विघ्नहर्ताही आपण त्यांना म्हणतो। अथर्व शीर्षामध्ये इतकी ताकद आहे की कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत होण्यास मदत होते। आपल्या शरीरात 7 चक्र आहेत। ह्या 7 चक्रांचं जे उगम स्थान आहे ते म्हणजे मूलाधार, आणि मूलाधार चक्राचं जे स्वामी आहेत ते म्हणजे गणपती बाप्पा आहे। मूलाधार चक्राचा रंग आहे लाल। मूलाधार चक्र जर आपलं शुद्ध झालं किंवा स्थिर झालं, जसं आपला ते चक्र शुद्ध होत जातं तसं आपल्यात एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो, एक मानसिक शांतता येते। त्याचबरोबर आपल्याला जी संकट येतात तर ती संकट झेलण्याची जे बळ आहे ते आपल्याला मिळतं। अथर्व शीर्ष जर आपण मुलांकडनं म्हणून घेतलं तर त्याचा फायदा असा होतो की त्यांचा बुद्ध्यांक वाढतो, त्यांची आकलन शक्ती वाढते, त्याचबरोबर सगळ्या क्षेत्रात त्यांची प्रगती होते। आणि इतकं महत्त्वाचं हे अथर्व शीर्ष आहे। अथर्व शीर्ष म्हणताना ते संस्कृतमध्ये आहे, तर त्याच्यामुळे त्याचे जे उच्चार आहेत ते मात्र स्पष्टच यायला हवे, कारण हे एका आवर्तनामध्ये स्थित आहे आणि त्या आवर्तनानुसार जर तुम्ही तसं म्हणत गेलात तर एक प्रकारची जी ऊर्जा आहे ती तुमच्या भोवती ते वलय तयार होतं, ती ऊर्जा तयार होते। जर हे रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ घरात लावून जरी ठेवलं तरीसुद्धा एक वेगळी ऊर्जा आपल्या घरात, एक पॉझिटिव्ह एनर्जी येते यांनी, आणि म्हणून त्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे अथर्व शीर्ष या 10 दिवसात तर तुम्ही म्हणाच, शिवाय जर तुम्ही हे रोज म्हणत गेलात तर त्याचा जसजसं तुमच्या आवर्तनं वाढतील तसतसं तुम्हाला त्याचा फायदा बघायला मिळेल। त्यामुळे या गणपतीनंतरही अथर्व शीर्ष म्हणा, मुलांकडनंही म्हणून घ्या। चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे व्हिडिओ जाऊ देत। गणपती बाप्पा मोरया।